पाहूयात पुढची बातमी। 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। पोलीस कोठडीतील तरुणाच्या मृत्यू प्रकरणात शिक्षा सुनावली आहे। वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय। पीडित कुटुंबाच्या 15 वर्षांच्या लढ्याला यश आलेलं आहे। चोरीच्या संशयातून ताब्यात घेत कोठडीमध्ये बेदम मारहाणीचा पोलिसांवर आरोप होता। वाशिममधील रिसोड कोठडी मृत्यू प्रकरणामध्ये कोर्टाने मोठा निकाल देत 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। कोर्टाने तत्कालीन ठाणेदारासह 9 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे। अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिला। त्यामुळे न्यायासाठी तब्बल 15 वर्ष लढा देणाऱ्या या पीडित कुटुंबाला अखेर न्याय मिळाला आहे। आणि याच कुटुंबासोबत बातचीत केली आहे आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोलीच्या वाढवणा येथील चोरीच्या संशयावरून एका तरुणाला पोलिस कोठडीमध्ये बेदम मारहाण केल्याची 15 वर्षापूर्वी घटना घडली होती। आणि आता या प्रकरणामध्ये न्यायालयाने निकाल दिलेला आहे, कारण की 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा या प्रकरणामध्ये सुनावलेली आहे। आणि त्यानंतर आपल्यासोबत ते कुटुंब आहे त्याच्याकडून आपण जाणून घ्याल, कारण की 15 वर्षाचा मोठा संघर्ष या कुटुंबाला करावा लागलेला आहे आणि त्यानंतर आता त्यांना न्याय मिळाला आहे। आपल्यासोबत कुटुंब आहे, त्यांच्याकडून जाणून घ्याल। मला सांगा, 15 वर्षापूर्वी काय घटना घडली होती? 2011 मध्ये मग या पोराला घरून नेलं। त्याला जे आपले पण घरून नेलं रिसोड पोलीस स्टेशनमध्ये। मग त्याचं ते मृत्यू आपले बेदम मारलं। 44 फ्रॅक्चर केले त्याचे। ते त्याच्यानं आपल्याला संदेश भाऊनं फ्रॅक्चर केलं। मारहाणनं बेदम मारून आम्हाला शेनगाव पोलीस स्टेशन गेलो आम्ही। त्याच्यात आम्ही फिर्यादी आपले त्याच्यावर अन्याय काय रिपोर्ट टाकायसाठी मग आम्हाला सांगितलं साहेबानं की बापा तो वेगळ्या पवार होता ना पोलीसवाले आहे ना रिसोर्टच्या, त्याला मारहाणीनं मेला वेगळ्या। आज तुम्हाला न्याय मिळाला ना? मग आता 15 वर्षाच्या पूर्वी आम्हाला न्याय भेटला। नंतर भेटला 15 वर्षाच्या पूर्वीला। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास, हिंगोली।